नमस्कार. आज आम्ही महाकाली वार्ड, महाकाली प्रभाग आणि आपलं पठाणपुरा प्रभाग अशा दोन प्रभागाच्या क्वार्टर दादमल परिसरामध्ये आज आलो आहे आम्ही. आणि चंद्रपूर महानगरपालिकेची अमृत पाणी पुरवठा योजना 1 याची काय परिस्थिती आहे. जुनं गावठाण लोकवस्ती ही दोन्ही प्रकारचे संमिश्र नागरिक या ठिकाणी राहतात. कष्टकरी वर्ग या ठिकाणी आहे आणि आज महिला सर्वात मोठ्या प्रमाणात महिला या ठिकाणी उपस्थित झाल्या आहे की त्यांच्याकडे विचारत की अमृत नवीन योजना आलेली आहे 300-400 कोटी असं त्यांचं म्हणणं आहे. आणि काय पाण्याची परिस्थिती मी त्यांच्याशी चर्चा करू. आमचे नळच नाहीत सर, अजिबात नळ नाहीयेत. याच्या पहिले नाही, याच्या पहिलेही नाही ना आताही बी नाही. म्हणजे आम्ही दुसऱ्याच्या घरून पाणी भरतो. दुसऱ्याच्या घरून पाणी आणि मग बाकीचं वापरायला पाणी बोरिंग. काय वाटतं आपल्याला? पाणीच नाही, आम्हाला पाणी भरायला लागते. सरकारी नळावर जाऊन तिथंही मिळत नाही पाणी. पाणी नाही, बिल भरत आहोत पण बिलं पाणी किती? नाही. थोडंसं पाणी नाही येत किती नळाला. बिलं? आम्ही आता 500 नवीन रुपये बिल येऊ नये आम्हाला. पाचशे. आमचे नळच नाही तर आम्ही बिल कसं भरायचं? नाही, आम्ही पूर्ण भरून आहे ते, पण आम्हाला बिलकुल पाणी येत नाही. थेंबभर माझ्या पाणी नाही नळात पडत. पाणीच येत नाही बिलकुल. काहीच नाही. आमचं कशी बोरिंग खोदाई केली नाही. का त्यांचं त्यांनाच माहिती. एकसारखा सूर आहे सर्व महिला वर्गाचा की पाणी तर येतच नाही पण बिल मात्र भरमसाठ येत आहे. 500-500, 600-600 रुपये बिल येत आहे. लावून आहे त्याला पाणी तर असं बिलकुल म्हणजे कोणाचे नळ एवढं सतत थेंब पडत आमच्या एरियात. थेंबही नाही ना, काहीच नाही. आता थेंब पडल्यानं का होणार काहीच आहे? नाही, बिलकुलच नाही पाणी. उन्हाळा पूर्ण असा- महिला वर्गांचा रोष आहे की पाण्याची पाण्याचा थेंब सुद्धा नाही. आणि इकडे महानगरपालिका प्रशासन दहाच्या दावा पाण्याची करते मुश्किल होता. की 350 कोटीची अमृत योजना 1 अमृत भाग 1 परिपूर्ण झाली असा दावा करते. आणि या जुनी लोकवस्ती असलेल्या भागात नागरिकांना पाण्याचा थेंबही मिळत नाही. इतकी दुर्दैवी गोष्ट आहे की अमृत पाणी पुरवठा योजनेची या सगळ्या परिसरात. आणि अमृत योजना म्हणतात आणि बिलं घेतात त्या नळाच्या नवीन, आणि आम्हाला थेंबरही पाणी मिळत नाही, गुंडभर नाही. तर मग आम्ही बिल कसं भरायचं? आणि येतात आणि मग म्हणतात आम्ही नळ कापून नेऊ, नंतर तुम्हाला आणखी पैसे भरावे लागणार, आणखी मग नवीन नळ देऊ. हेच काय आहे? इकडे मोठी पाईपलाईन टाकण्यात यावी बस, बाकी काय ना. मोठी पाईपलाईन टाक. पाईपलाईन ते मोठी पाईपलाईन टाकली असेल ना, काळी पाईपलाईन. पाईपलाईन टाकली आहे, नळ जोडले आहे, मीटर लावले आहे, बिल येऊन राहिले, पाणी बिल येऊन राहिले, भरून राहिले. आणि- दाखवू का आम्ही तुम्हाला? भरले बिलं, नोटीस येत आहे आम्हाला. हा? नळ बिलकुल नाही येत आहे ना. हा, इथे सगळा रोष आहे की आणि नळ बिल भरून राहिलो ना आम्ही. आम्हाला नोटीस येत आहे, 2 महिने भरले नाही, 3ऱ्या महिन्यात तुमचे नळ कापून नेले. वरून आम्ही धमकी भरलेच नाही. वजा इशारे. काहीच नाहीत तर कायची भरणार आहे? वरून महानगरपालिका प्रशासन नागरिकांना धमकी वजा इशारे देते की तुम्हाला नोटीस नळ कापून टाकू, तुम्हाला दंडाची कारवाई होईल, तुम्हाला जास्त पैसे भरा. म्हणजे एकंदरीत म्हणजे ह्या तक्रारीची दखल महानगरपालिका प्रशासन भरत आहे. मग का करणार आहे? बिल देत आहे ना आम्ही. का बरं का दुसऱ्यांदा आम्हाला पैसे भरून पुन्हा नळ घ्यावं लागणार? या धाकाने आम्ही पैसेही भरत आहे. जसं बिल येत आहे किती पद्धतशीर बोलताय की आम्हाला हा धाक पडलाय की पुन्हा आमचं मीटर कापून विकून नेलं तर आम्हाला जास्तीचे पैसे भरावे लागले, म्हणून आम्ही त्या धाकापायी पाणी न येता आम्ही नळाचं बिल भरून राहिलो असा रोष या ठिकाणी करताय. परंतु निर्डावलेलं महानगरपालिका प्रशासन नागरिकांच्या ह्या तक्रारीची दखल घेत नाही की पाणी येत नाही, काय कोणतं कारण असावं किंवा काय असेल. बरं नाही येत तर मग बिल नका पाठवू. अशाही पद्धतीने हेच आहे का तुम्ही बिल नका देऊ, आमच्यापर्यंत बिल आणूच नका, आम्ही भरू. जसं आम्हाला पाणी पुरवठा नाही देऊन राहिले तर मग तुम्ही बिल कसे तुम्ही काही वरच्या नात्यांकडे कोणाकडे तक्रार विक्रार केली? कुठे दखलच नाही घेतली जात. अरे पण आम्ही जावा कोणी कोणाकडे? ऑफिस मध्ये तर का म्हणतात का आम्हाला नका सांगू, त्यांना सांगा. कोणी येतात मीटर कापायला येतात, मग आम्ही म्हटलं तर तुम्ही तिथं जा म्हणतात, तिथं जा म्हणतात. किती धक्के खाणार आहे? कोणाच्या दारात दार ठोकायचं हाही प्रश्न नागरिकांना आहे. सगळे एकमेकांकडे बोट टाकून आपल्या जबाबदाऱ्या झटकताय. फक्त चाल ढकल पद्धतीने अमृत योजनेची पूर्ण नळ योजनेचा पाणी पुरवठा होतच नाहीये. एकंदरीत सगळा भोंगळ कारभार महानगरपालिका प्रशासन चाललाय. आणि या दादमल परिसरातला पठाणपुरा आणि महाकाली जुन्या नळाला जेमतेम येत होतं तेही बंद गेलं, जुनंही गेलं आणि नवीनही गेलं, अशा पद्धतीने चाललेलं आहे. एकंदरीत थोडं पाणी तरी होत होतं, तर जुने बंद करून टाकले, नवीन सोडले तर त्यात पाण्याचा रोना. 2 गुंड पाणी नाही येत तर पाणी नळ चालला जाते. सरकारी बोरिंगही नाही. माझ्या नळाला ते नाही काही गुण काय एवढंच नाहीये. जिल्ह्याच्या ठिकाणी असल्यावर नागरिकांना प्यायच्या पाण्यासाठी हाय करावं लागत आहे. आम्हाला 2 गुंड द्या, 2 गुंड द्या म्हणतो ना, तर कसे नाही आम्हालाच पाहिजे. अरे पण कुणाला येतं काय तर देणार कुणाला पाणी?
आम्ही दादमलच्या ह्या दुसऱ्या गल्लीमध्ये आहोत. या ठिकाणी सुद्धा पाण्याची काय अमृत योजनेच्या पाणी पुरवठा योजनेच्या पाण्याची काय स्थिती आहे, नळाला काय पाणी परिस्थिती आहे, काय म्हणाल आपण, कसं पाणी येतं आपल्याकडे? आपल्याकडे म्हणजे आता सध्या 4.5 वर्ष होऊन राहिले, पाणीच नाही आहे, बिलकुल पाणी नाही. बिलकुल नाही आहे. बघा ना तुम्ही, आता फिटिंग होऊन आहे सगळं, नल नाही आते. परेशानी आहे लोकांना, पाणी कुठल्या कुठं भरून येतात पाण्यासाठी. काय वाटतं आपल्याला, म्हणजे काय कुठून आणतं पाणी? पाणी बाहेरून आणावं लागते. नळ तर लागून गेलेले आहे, पण पाणीचा काहीच सुविधा पत्ता नाही नाहीये. आणि डबक्या घेऊन बाहेरून पाणी आणावं लागते आम्हाला. प्यायचं पाणी मग नाही तर काय. एकंदरीत या ठिकाणी तीच परिस्थिती आहे. उन्हाळ्याचे दिवस आहे. प्यायचं पाण्यासाठी जिल्ह्याच्या ठिकाणी असलेले महानगरपालिका लोकांना, नागरिकांना प्यायच्या पाणीसाठी, आणि महानगरपालिका प्रशासन दावा करते 350 कोटीची योजना आमची यशस्वी झाली, अमृत. दुसरी योजना आणली आहे त्यांनी. क्या लगता है आपको, आपके यहाँ क्या परिस्थिति है पानी की? हमारे यहाँ भी नल नहीं है, बहुत दिन से लगा के गए नल, मगर नल इतना लगा भी के पानी गए, पानी आता नहीं। 4-4.5 साल हो गए, हमको भी बाहर से लाना पड़ता उधर से। बिल बिल भी नहीं आते, बिल आए तो आते, हम- भरो हम बोलते दिए बिल। नहीं। आया तो एक दो बार। पानी हमारे नहीं नहीं है तो तो ना, बिल्कुल का ही बिल बंद है। पानी नहीं है तो कैसे बिल भरेंगे इतना? आपकी भी यही हाल है. हाँ, सब यही बात है। पूरा मोहल्ला परेशानी बोले, है। तुम अगर इधर भी जाएंगे, सगळीकडे एकंदरीत सर्व इथेही मोठ्या प्रमाणात महिला वर्ग आहे, बुजुर्ग महिला आल्यात. क्या परिस्थिति है आपके यहाँ की पानी की? पानी नहीं आ रहा, नल को क्या बिल्कुल करेंगे? पानी नहीं आ रहा। बिल्कुल नहीं। कितने बार तो फोटो निकाल के ले गए उसकी, अभी और ले गए, परसों के दिन भी आके ले गया। फोटो निकाल के ले गए, नल लगाए, सब लगाए, पानी से नहीं है, बूंद भर। बूंद भर पानी नहीं. हमको बाहर से लाना पड़ता। बिल भेज रहे. अब बिल तो क्या करेंगे? बिल कहाँ से देंगे उसको? नली से नहीं, पानी से नहीं तो पानी का देंगे। अमृतच्या नळाचे कनेक्शन फक्त शोपीस असल्यासारखं आमच्या दारात नळ लागलाय, मीटर लागलाय, पण पाण्याचा पत्ता नाही. अशी देखो ना, नल को फोटो निकाल ले गया ना, देखो ना, नल है ना, लगे बाहर। हा वो दिख रहा है, ते नळाचे कनेक्शन सर्व घरी दिसत आहे, पण पाण्याचा पत्ता नाही. म्हणजे काही प्रभागामध्ये थोडीफार तक्रार होती का एक दिवसाआड पाणी येत होतं, थोडंसं पाणी येत होतं, पण इथे तर एक दिवसाआड नाही. इकडे अजिबात पाणी नाही. अशी परिस्थिती या ठिकाणी या सगळ्या परिसरात चालली आहे. फिर बाहर का बाहर का पानी। दूषित पाणी आम्हाला, बोरिंगचं दूषित पाणी असलेलं, क्षारयुक्त असलेलं पाणी आम्हाला प्यावं लागतं नाईलाजाने, कारण नळच येत नाही आणि जवळपास कुठेही पाण्याची स्थिती नाही. अशी या ठिकाणी आम्हा आता सांगता आम्हाला की फिर सब बाहर का पाणी फिर सब बाहर। रोहित बाबू आणि मी ऍप्लिकेशन दिलेली आहे महानगरपालिकेमध्ये, पाणी नाही येत आहे म्हणून. आम्ही दोघांनी जाऊन ऍप्लिकेशन केली आहे, काही दखल पण नाही. अजूनपर्यंत काही नाही. अर्ज केले, विनंत्या केल्या. 4 वर्ष, आणखी किती वर्ष थांबायचे आपण? महानगरपालिका प्रशासनातले संबंधित कर्मचारी, अधिकारी जे कोणी आहे त्यांनी त्यांना असं उत्तर दिलं की अजून 4 वर्ष पाणी येणार नाही, नाही. असं तुम्हाला सांगितलं. हा, आता इथून अशी जर परिस्थिती असेल की प्रशासनाचे लोक सांगताय की 4 वर्ष पाणी येणार नाही असं सांगितलं, कोणीतरी महानगरपालिकेतला आला आणि काकाजीला सांगून गेला की 4 वर्ष अजून पाणी येणार नाही, तुम्ही कंप्लेंट करूनही काही फायदा नाही. या आता असं जर उत्तर महानगरपालिका प्रशासन देत असेल तर ही पोलखोल आहे पूर्ण अमृत योजनेची, म्हणजे पूर्ण अयशस्वी झालेली आहे. आणि आम्ही या दादमलच्या दुसऱ्या बोळीमध्ये आहे, तिथे हीच परिस्थिती आहे. काही प्रभागात एक दिवस आड पाणी येत होतं, ती तरी तक्रार बरी होती, पण इथे तर भयानकच परिस्थिती की पाणीच येत नाही नळाला अजिबात. संपूर्ण 4-5 गल्ल्यांमधली तीच परिस्थिती आहे सगळ्या बोळींमधली की पाणी अजिबात येत नाही. आपल्या या प्रभागामध्ये संमिश्र दाट तुरळक वस्ती आहे, गावठाण परिसर आहे. आपण या भागातलं नेतृत्वही केलेलं आहे महानगरपालिकेचं. अमृत एक 350 कोटीची योजना होती, ती परिपूर्ण झाली अशी महानगरपालिका प्रशासन दावा केला आहे आणि तिचं पाणी नागरिकांना चांगल्या पद्धतीने मिळतं असा दावा केला आहे. पुन्हा अमृत 2 600 कोटीच्या जवळपास दुसरी सँक्शन केलेली आहे. काय परिस्थिती आहे अमृत 1च्या बद्दल आपल्या प्रभागात आम्ही बघितलं तर काही ठिकाणी, म्हणजे इतर तरी प्रभागात आम्ही बघितलं की एक दिवसाआड तरी पाणी येते असं नागरिकांचं म्हणणं. इथे तर अजिबात पाणी येत नाही. काय परिस्थिती आहे आपल्या भागात? मागे जी योजना जी कार्यान्वित केलेली आहे ती योजना एक ठेकेदार मुरकुटे नावाचा, त्याने ती 75% काम करून 25% काम सोडलेलं आहे. मागच्या जुन्या ज्या लाईनी होत्या 60-50 वर्ष पहिले, ही योजना झाली पाहिजे, यात काही दुमत नाही. परंतु योजना करण्याचा इतका उशीर झाला. त्या जुनी पाईपलाईन होती सडलेली होती, नवीन योजना चालू केलेली आहे. पण ज्या पद्धतीने काम करायला पाहिजे त्यामध्ये काम न झाल्यामुळे आज लोकांना पाण्याची गैरसोय होऊन राहिली आहे. अनेक लोक पाण्यापासून, मला स्वतः
13 वर्ष माझ्या घरीच पाणी मला प्यायला नळाचं भेटलेलं नाही. आणि आता नवीन योजना केलेली आहे. आता म्हणतात की 35,000 योजना नळ होते, आता झाले 80,000. मला पाण्याची स्तोत्र आमच्यापाशी नाही आहे, म्हणून दुसरी योजना कार्यान्वित केली आता जी आहे. आणि दुसरं आहे, त्यांनी 184 कोटीची रिसायकलिंग पाण्याची योजना एक पटणपुरा गेटच्या बाहेर एक रहमतनगर चालू केली आहे. आम्ही 50% पाणी त्यांना देऊ आणि 50% पाणी हिरे धरण डॅममधून घेऊ. तुमच्यापाशी या पाणीच नाही, ती योजना तर चालेल कशी? एकंदरीत या भागाचं प्रभागाचं 2 टन पण नेतृत्व केलेलं नंदूजी नागरकर आमच्या सोबत आहे. ते सुद्धा हतबल झाले की नेमकं महानगरपालिका प्रशासन आणि हे कॉन्ट्रॅक्टदार कोट्यावधी रुपयाच्या योजना केल्यात आणि त्या अयशस्वी होत आहे पूर्णपणे. म्हणजे कुठल्या तरी प्रभागामध्ये तरी परिपूर्ण पाणी राहिलं असं ठीक आहे, निधी कमी होता म्हणून एका कोणत्या तरी प्रभागातलं काम झालं, दुसऱ्या प्रभागातलं दुसऱ्यांदा होईल असं साधारणपणे चालतो की पहिल्यांदा आलं ते कुठला तरी शहरातला प्रभाग 5-10 प्रभाग परिपूर्ण केले बा. तसंही नाही, आम्ही जवळजवळ हा 10वा प्रभाग आहे. कुठल्याच प्रभागामध्ये नागरिक संतुष्ट नाही आहे. तर म्हणजे योजना केली तर काय केलं, सगळा भोंगळ कारभार केला. या ठिकाणी 2दा लोकप्रतिनिधी राहिलेले ते सुद्धा आज बोल आहे की पहिल्या योजनेचं असं गोंधळ आहे, आता दुसऱ्याचंही नेमकं काय काम चाललंय. आता काय, या चंद्रपूर विधानसभा क्षेत्र या महानगर मध्यमध्ये 30 वर्षापासून भारतीय जनता पार्टीचा आमदार आहे. त्यांनाच हा प्रश्न आपल्याला विचारावा लागेल की या लोकांनी कोणतं पाप केलं का? ते तर विकास पुरुष म्हटले गेले ना. आणि आता जो आमदाराला मागच्या वेळेस अपक्ष होता, आता भारतीय जनता पार्टी गेला, त्यांना त्याचा अनुभव नाही, याचा अनुभव आहे. जनतेने करायचं तरी काय करायचं? नागरकरांची ही तक्रार आहे की आणि आहेच की ही कामं ज्या कोट्यावधीच्या योजना आणताना हे आणल्याचं आपलं कॉलर टाईट करतात, आपलं नाव निघाजावजा करतात. आमदारांचं काम आहे खरं तर बघितलं तर. अगोदरचे आमदार 5 टर्म चंद्रपूरच्या जनतेने निवडून दिलं, विकास पुरुष म्हटले गेले. दुसरे जे आले त्यांनाही दुसऱ्यांदा निवडून दिलं, परंतु शहरातल्या पाणी समस्येचं त्यांना दिसत नाही. त्यांना फलकबाजी पोस्टरबाजी चालले असं नंदूजींचं म्हणणं आहे. पोस्टरबाजी करायची, आपली उदो करायचं, नागरिकांचं त्यांना त्या खरे प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यापेक्षा आपल्या दुसऱ्या काहीतरी वेगळ्या गोष्टीकडे वळवायचं आणि लोकांची दिशाभूल करायची, हा उद्योग काही बरोबर नाही. विरोधी पक्षाचे नेते म्हणून आपण यावर काय पुढे मागे काही आंदोलनाचं काही भूमिका आपली राहणार आहे का? ही योजना झाली पाहिजे, ही उशीर झाली आहे, परंतु या योजनेत ज्या पद्धतीने काम होत आहे ती पद्धत चांगली नाही. आम्ही येणाऱ्या काळात सोशल ऑडिट मागाल का या योजनेचं? काँग्रेस पक्षाच्या वतीने मोठं आंदोलन उभं करायचा विचार आम्ही करीत आहोत. आणि सोशल ऑडिट झालं पाहिजे, जुन्या कंत्राटदाराकडून जे पैसे वसूल झाले पाहिजे त्याची बँक गॅरंटी जप्त झाली पाहिजे. त्याला जे 2 ठेकेदार आहेत, महिन्याला 2 ठेकेदार आहेत, त्याचं सुद्धा मला असं वाटलं की या आमदारासोबत साठगाठ आहे. गंभीर आरोप आहे की लोकप्रतिनिधी आमदार असले यांच्याशी साठ, आणि ते चित्र तसं दिसूनच राहिलं. आम्ही जेव्हा प्रत्येक प्रभागात फिरतोय कुठेच असं नागरिकांनी म्हटलं नाही की बा आमदार येऊन गेले त्यांनी बघितलं. कधी साधी पाहणी सुद्धा नाही की एवढ्या मोठ्या कोट्यावधी योजनेचं काम त्यांच्या मतदारसंघात चालू असताना कुठेही फेरफटका मारून नाही, कुठेही आढावा बैठक पाणी पुरवठ्याची घेत नाही. उन्हाळ्याचे दिवस आहे आणि एकंदरीत नागरकरजी म्हणताय की पुढे मागे आम्ही तीव्र आंदोलन या भूमिकेत इथले लोकप्रतिनिधी सुद्धा त्या पद्धतीने वागणार आहेत आणि त्या पद्धतीने अमृत योजनेचा बट्ट्याबोळ कसा पुढे येतो या बाजूने पुढचा निकाल होईल.